दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजून देखील चर्चा आहे। आमदार हिरामण खोचकर हे स्वतः दिल्लीमध्ये जाऊन या संदर्भात माध्यमांसमोर वक्तव्य केलं होतं। त्यानंतर देखील त्यांची हीच भूमिका आहे का? आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार हिरामण खोचकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महाराष्ट्रात तुम्ही असता, परंतु दिल्लीमध्ये गेल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना ज्या पद्धतीने विलिनीकरणाची चर्चा केली होती, त्यानंतर अजून देखील तीच चर्चा सुरू आहे। काल देखील पक्षाची बैठक पार पडली। आज नक्की तुमची काय भूमिका? मीटिंगला उपस्थितच नव्हतो ना, त्याच्यामुळं काय चर्चा झाली हेच मला माहीत नाही। माझ्या मतदारसंघामध्ये कुंभमेळा चालू आहे, कुंभमेळ्याचे कामं चालू आहे। तिथं अचानक शेतकऱ्यावर तो अन्याय झालेला आहे। 45 मीटर, 50 मीटर, 100 मीटर शेतकऱ्याला कुठंच विश्वासात न घेता डायरेक्ट कामं चालू केली। त्याच्यामुळं काही महिलासुद्धा उपोषणाला बसलेले आहेत। म्हणून मी काल सकाळी 11 वाजताची एक मिटिंग, 1 वाजता, 3 वाजता, 5:30 जागेवर वाजली आणि मला देवगिरीहून फोन पण आला का मिटिंगला उपस्थित राहा। परंतु मध्ये रस्त्यात ट्रॅफिक पण असल्यामुळं मी 8:45ला पोहोचलो इथं। त्याच्यामुळं जे काही मिटिंगमध्ये चर्चा झाली ती मला काहीच माहिती नाही। त्यावेळेस मी आल्यानंतर फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री वहिनी साहेब होत्या, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, त्यांना भेटलो, त्यांच्याशी नमस्कार केला। सगळी चर्चा अगोदरच होऊन जाईल होती। मग काही आमदारांनी काय मतं मांडले त्यावेळेस, त्यांची काय प्रतिक्रिया मांडली ती मला काहीच माहिती मिळाली नाही। पुढच्या मंगळवारीची काही माहिती मिळेल ती आपल्याला सांगेल। तुम्ही ज्या पद्धतीने विलिनीकरणाची चर्चा करत होतात किंवा विलिनीकरणाच्या संदर्भात बोलत होतात, त्या संदर्भात सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पार्थ पवार आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली अशा देखील माहिती समोर येते। त्यांनी केली, पण मला काही त्यांनी तसं काही सांगितलं नाही। त्यांनी मीडियाच्या माध्यमातून काही नाराजी व्यक्त केली आपण म्हणताय, परंतु काल मला भेटलो, मी त्यांना नमस्कार केला, त्यांची चर्चा केली, त्यांच्यावर त्यांनी काही माझ्यावर अशी नाराजी व्यक्त केली नाही, काही दिसलं नाही असं। कालची बैठक झाली, पुढची बैठक होईल, परंतु अजून देखील तुम्ही त्याच भूमिकेवर आहात की विलिनीकरण? माझं मत त्या दिवशी दिल्लीमध्ये मांडलं, राव मांडणं बरं नाही, की आता वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने आता ते काही वरिष्ठ लेवलला काही निर्णय होईल त्याच्यात आम्हाला मान्य करावं लागेल। दुसरा एक वेगळा प्रश्न असं ते म्हणजे नरहरी झिरवळ जे तुमचे मित्र आहेत, वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे, गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत, एका समाजाचं काम मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत। त्यांची बाजू सुप्रिया सुळेंनी घेतली आहे। ते म्हणतात की 6व्या मजल्यावरून कुठेतरी 3ऱ्या मजल्यावरती ही कारवाई करण्यासाठी भाग पाडलं का, असा देखील प्रश्न नाही आहे। मुख्यमंत्री महोदय पण त्या बाबतीमध्ये झिरवळ साहेबाच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहेत। त्यांच्याकडून घडतं, पण हे का घडतं याच्यावरून काहीतरी ह्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी वर्ग आहे मधूनच एकूण मेळाला काहीतरी महामेशच जातो। पण मंत्री महोदयाला याच्यात कुठले, मुख्यमंत्री महोदय पण असं करणार नाही आम्हाला खात्री आहे की झिरवळ साहेब हे एक नेते, आदिवासीचे नेते नाही, सगळ्या समाजाचे नेते आणि सगळा समाज या ठिकाणी आपण बघत असताना आज आपण सुद्धा येत आहे। सुरुचीला मंगळवार बुधवार 500 लोकांना इथं जेवण घातलं जातं, त्यांच्या कामाची विचारणा केली जाते, त्यांच्या सगळ्या कामाची शहानिशा होती। असं काही घडत नाही, परंतु एक 100% खरं आहे, जे अधिकारी स्टाफ आहे, कर्मचारी स्टाफ आहे, शिपायांचं यांच्या माध्यमातून घडतं ते प्रत्येक मंत्र्याच्या कॅबिनला मंत्र्यांनी माणूस त्याची ते जे काही घेतानी कर्मचारी असेल, शिपाई असेल, त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे। हे आता इथं घडलं, दुसऱ्या मंत्र्याकडे घडू नये। मी सुद्धा 25 वर्ष जिल्हा परिषदला होतो, तोच क्लर्क इकडचा बसला का कृषीचा बसला का बांधकामाला तो कुठेच जात नाही, तिथंच फक्त त्याचं डेप्युटेशन करायचं, या टॅबलावरून त्या टॅबलावर लॉबी तयार करायची। ती लॉबी कुठंतरी तोडली पाहिजे, ही माझी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे। त्याचं सगळं पारपणात बघूनच त्याला दिलं पाहिजे, अशा पद्धतीने करावं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन नागनाथ शिंदेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।